पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे, कारण जगभरात खोटेपणा पसरवण्याच्या प्रयत्नात असलेला पाक पुन्हा एकदा तोंडघशी पडलाय. पाकिस्तान भारतावरती कसा भारी पडला हे दाखवण्यासाठी पाकच्या उपपंतप्रधानांनी खोट्या बातमीचा आधार घेतला. त्यांनी चक्क संसदेत ब्रिटनमधील डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राची खोटी बातमी दाखवली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या डॉन न्यूज या वृत्तपत्रानंच फॅक्ट चेक करत किंवा फॅक्ट न्यूज करत डार यांचा खोटेपणा उघड केला. या संपूर्ण प्रकारामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा इज्जत गेली आहे. अल्लाह के फल से उसको कोई डैमेज नहीं हुआ. फॉर टू टॉक ऑफ कि वो खत्म हो गया. तो 6 जेट फाइटर्स इंडिया के गिराए गए, एक यूएवी गिराया गया. वो उनको ऑब्वियसली हजम नहीं हुआ. उसके बाद डिप्लोमेटिक, ये मैं नहीं कह रहा, ये टेलीग्राफ क्या लिखता है, पाकिस्तान एयरफोर्स इज अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काईज. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह ताला का बहुत शुक्र किया, गुरूर नहीं किया, तकब्बर नहीं किया, बड़ी स्टेटमेंट्स नहीं थी. दरम्यान राऊतांच्या गौप्यस्फोटावरती मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. काय म्हणाले ते ऐकूयात. परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी देतात ना पिक्चरची, मग एअरपोर्टवर लँड झाले, मग काळी पिवळीमध्ये बसले, मग ते मातोश्रीच्या गेटवर आले, मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला, मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं. तुम्ही कोणती वॉचमॅन की करत होता तिथे? तुम्ही कुठे होता? पण स्क्रिप्ट लिहायची ना, आता स्क्रिप्ट ऍडजस्ट झाली पाहिजे. मग ते घामाघोम झाले, अरे तू का चित्रीकरण करत होतास? म्हणून हे सर्व आपल्याला सर्व कॉमन लोकांना कळतं. ही स्क्रिप्ट लिहिण्याचा हा एक प्रकार आहे.